नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हत्ती चित्कार करीत होते, त्यांच्या घंटिकाचा तुंबळ ध्वनी होत होता. चोहीकडे रथांची घरघराट आणि घोड्यांच्या खिंकळण्याचा आवाज येत होता. नगारे इतके मोठ्याने वाजत होते की मेघ गर्जनाही तुच्छ वाटत होत्या. कुणालाही आपले किंवा दुसऱ्याचे बोलणे ऐकू येत नव्हते. राजा दशरथांच्या द्वारावर एवढी गर्दी झाली होती, तेथे दगड फेकला तर तोही चिरडून माती झाला असता. गच्च्यांवर चढलेल्या स्त्रिया मंगल तबकांमध्ये आरत्या घेऊन पाहत होत्या आणि नाना प्रकारची मनोहर गीते गात होत्या. त्यांच्या आनंदाचे वर्णन करणे शक्य नाही. सुमंताने 2 रथ सजवून त्याला सूर्याच्या घोड्यांवरही मात करणारे घोडे जुंपले. दोन्ही सुंदर रथ सुमंताने राजा दशरथांच्या जवळ आणले. त्या रथांच्या सौंदर्याचे वर्णन सरस्वती देवीही करू शकली नसती. एका रथावर राजेशाही सामान सजविले होते आणि दुसरा रथ तेजपुंज व सुंदर दिसत होता. त्या सुंदर रथावर राजांनी वशिष्ठांना आनंदाने बसवून नंतर शिव, गुरु, गौरी आणि गजाननाचे स्मरण करून महाराज स्वतः दुसऱ्या रथात बसले. देवगुरु बृहस्पतीबरोबर इंद्र शोभावा तसे वशिष्ठांबरोबर महाराज शोभत होते. वेदविधीप्रमाणे आणि कुलाचाराप्रमाणे सर्व कृत्ये करून व सर्वांना सर्व प्रकारे सज्ज झालेले पाहिल्यावर, श्रीरामांचे स्मरण करून आणि गुरूंची आज्ञा झाल्यावर पृथ्वीपती राजा दशरथांनी शंख फुंकून प्रस्थान केले. वऱ्हाड पाहून देव आनंदून गेले व मंगलदायी फुलांचा वर्षाव करू लागले. प्रचंड आवाज दुमदुमून राहिला. घोडे खिंकाळू लागले. हत्ती चित्कार करू लागले. आकाशात व वरातीत मंगलवाद्ये वाजू लागली. अप्सरा व स्त्रिया मंगलगाणी गाऊ लागल्या आणि सुंदर रागदारीत सनया वाजू लागल्या. घंटांच्या आवाजाचं तर वर्णन करणेही कठीण. पायी चालणारे सेवक किंवा पट्टेबाज कसरती करीत होते आणि आकाशात उंच उड्या मारीत होते. हशा पेकविण्यात वाकबगार आणि सुंदर गाणी गाण्यात चतुर विदूषक हे तऱ्हेतऱ्हेच्या गमजा करून दाखवत होते. सुंदर राजकुमार मृदुंग आणि नगाऱ्यांच्या तालावर घोड्यांना असे नाचवत होते की त्यांचा ताल जराही चुकत नव्हता. चतुर नटसुद्धा ते पाहून चकित होत होते. वऱ्हाडाचे वर्णन करायचे म्हटले तरी कठीण आहे. सुंदर शुभदायक शकुन होत होते. चास पक्षी चारा शोधण्यास डावीकडे जात होते. जणू सर्व मंगलदायक असल्याचे सूचना देत होते. उजवीकडे कावळा शेतामध्ये शोभून दिसत होता. सर्वांना मुंगूसही दिसले. शीतल मंद सुगंधित वारे मागून पुढे वाहत होते. सुवासिनी स्त्रिया डोक्यावर भरलेले घडे आणि कडेवर मूल घेऊन येत होत्या. कोल्हे वारंवार तोंड दाखवित होते. समोर गायी उभ्या राहून वासरांना पाजत होत्या. हरणांचे कळप डावीकडे वळून उजवीकडे येत. अशा रीतीने सर्व मांगल्यांचे समूह दिसून आले. पांढऱ्या शिराची घार विशेष क्षेम दर्शवित होती. कोकिळा डाव्या बाजूच्या सुंदर वृक्षावर दिसून आली. समोरून दही, मासे आणि 2 विद्वान ब्राह्मण हाती ग्रंथ घेऊन आले. सर्व मंगलमय, कल्याणमय आणि मनोवांछित फळ देणारे शकुन जणू खरोखरच मंगल होणार हे सुचविण्यासाठी एकत्र आले होते. प्रत्यक्ष सगुण ब्रह्म ज्याचे पुत्र, त्याला सर्व मंगलकारी शकुन सुलभ असणारच. श्रीरामचंद्रांसारखा वर आणि सीतेसारखी वधू आहे, तसेच दशरथ व जनक यांच्यासारखे पवित्र व्याही आहेत, असा विवाह आहे हे ऐकून जणू सर्व शकुन नाचू लागले आणि म्हणू लागले, आता ब्रह्मदेवांनी आम्हाला सार्थ करून दाखविले. अशा प्रकारे वऱ्हाडाने प्रस्थान केले. घोडे, हत्ती गरजू लागले आणि नगाऱ्यांवर प्रहार होऊ लागले. सूर्यवंशाची कीर्ती पताका असलेले दशरथ येत आहेत हे समजल्यावर जनकांनी नद्यांवर पूल बांधले. वाटेमध्ये त्यांना राहण्याची चांगली सोय केली. तेथे देवलोकीची संपदा भरली होती आणि तेथे वऱ्हाडी मंडळींनी आपापल्या आवडीचे उत्तम भोजन, बिछाने आणि वस्त्रे मिळत होती. मनाप्रमाणे नित्य नवीन सुख पाहून सर्व वऱ्हाडी मंडळींना आपापल्या घरांचा विसर पडला. मोठ्या जोरजोराने वाजणाऱ्या नगाऱ्यांचा आवाज ऐकून आणि श्रेष्ठ वऱ्हाडी येत आहेत हे कळल्यावर त्यांचे स्वागत करण्यासाठी हत्ती, रथ, पायदळ आणि घोडे सजवून त्यांना आणण्यासाठी निघाले. दूध, सरबत, थंडाई, पाणी इत्यादींनी भरलेले सोन्याचे कलश, अमृतासारखी तऱ्हेतऱ्हेची अवर्णनीय पक्वाने, भरलेल्या पराती, थाळ्या इत्यादी अनेक प्रकारची सुंदर भांडी, उत्तम फळे आणि इतरही अनेक सुंदर वस्तू जनक राजांनी मोठ्या आनंदाने भेट म्हणून पाठविल्या.
दागिने, कपडे, नाना प्रकारची मूल्यवान रत्ने, पक्षी, पशु, घोडे, हत्ती आणि अनेक प्रकारची वाहने, तसेच अनेक प्रकारचे सुगंधित व शोभिवंत मंगलिक द्रव्ये आणि शुभशकुनी पदार्थ जनकांनी पाठवले. दही, पोहे आणि अगणित भेटवस्तू इत्यादी कावड्यातून भरभरून घेऊन भोई निघाले. स्वागत करणाऱ्यांना जेव्हा वऱ्हाडी दिसले तेव्हा त्यांना आनंद झाला आणि ते रोमांचित झाले. सामोरे येणारे नटून थटून आलेले पाहून वऱ्हाडी मंडळींनी आनंदाने नगारे वाजविले. वऱ्हाडी आणि स्वागत करणारे काही लोक परस्परांना भेटण्यासाठी आनंदाने वेगाने धावले. जणू दोन समुद्र आपली मर्यादा सोडून भेटावे तसे ते एकमेकांना भेटले. आजच्यासाठी धन्यवाद.